वाटतंय की हे पहिलं पाऊल आहे की सगळेजण एकत्र आलेत आणि ही व्यवस्था आम्ही नाकारतो आहोत हे सगळ्यांनी एकत्र सांगितलेलं आहे. ह्या मुलांनी आम्हालाही जागं केलं आणि व्यवस्थेलाही जागं केलं, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मला प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन बघायचं होतं काय चाललंय. माझ्या मुलांनाही जायचं होतं, त्याच्यामुळे माझ्या मुलांच्या बरोबरीने मी तिकडे गेले. मुंबईमध्ये आज जल्लोष झालेला आहे, विद्यार्थ्यांचा जो आहे तो विजय झालेला आहे आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि याच विजयामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमित सुद्धा आलेल्या आहेत आणि सुमित राघवन सुद्धा आहेत. काय सांगाल ताई, खरं तर मराठीच्या मुद्द्यावरून तुम्ही जी घेतलेली भूमिका सर्वांनी पाहिली आणि त्यानंतर आज पुन्हा शिक्षणाचाच मुद्दा होता. काय वाटतंय शिक्षण व्यवस्थेमध्ये आज हा राजीनामा झालेला आहे, त्यानंतर अधिक काही बदल होणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की संघर्ष सुरू आहे, पण जिथे संघर्ष चालू असतो त्याच वेळेला रचनात्मक कामसुद्धा व्हायला पाहिजे. नुसता संघर्ष करून चालणार नाही. तर त्या दृष्टिकोनाने मला वाटतं की हे पहिलं पाऊल आहे की सगळेजण एकत्र आलेत आणि ही व्यवस्था आम्ही नाकारतो आहोत हे सगळ्यांनी एकत्र सांगितलेलं आहे. आता पर्यायी व्यवस्था कुठल्या पद्धतीने आपल्याला उभारायची आहे त्याच्यासाठी ह्या सर्व तरुण ऊर्जेचा वापर करून घेणं खूप आवश्यक आहे. खरं तर जेनझी म्हटलेलं होतं, झुरळ अशी उपमा दिलेली होती आणि त्यानंतर हा लढा उभा राहिला होता आणि याच जेनझीने सोशल मीडियाचा जो वापर केलेला आहे आणि त्या माध्यमातून जी क्रांती केलेली आहे त्यासमोर अखेर सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागलेलं आहे. काय वाटतं ह्या तरुणांबद्दल? तरुणांबद्दल प्रचंड अभिमान वाटतो आणि ज्या पद्धतीने ते हरलेच नाहीत, ते हटलेच नाहीत, तर हे बऱ्याच दिवसांनंतर असं चित्र बघायला मिळालं. कारण आम्ही आमच्याच जगण्याच्या लढाईमध्ये इतके गुंतून गेलो की आम्ही ह्या बाकीच्या गोष्टींचा विचारच केला नाही आणि कुठेतरी त्याच्यामुळे देश आम्ही ह्या स्थितीला आणून ठेवला. पण ह्या मुलांनी आम्हालाही जागं केलं आणि व्यवस्थेलाही जागं केलं, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्याबरोबर असू हे आश्वासन. खरं तर दिल्लीमध्ये आंदोलन झालं, त्याला मुंबईतून पाठिंबा मिळाला आणि अर्थात शिवतीर्थावरचं जे आंदोलन असतं तिकडनं सुरू झालेला जो लढा असतो तो अर्थातच देशात एक नवे बदल घेऊन येतो. काय वाटतंय आता ही जी ठिणगी पेटलेली आहे त्याचं पुढे काय होईल, कशा पद्धतीने हे असं सुरू राहावं, काय वाटतंय? मी असं म्हणेन की यंदाच्या पावसामध्ये क्रांतीची बीजं रोवली गेली आहेत, तर त्याचं पीक आपण लवकरच घेऊ असं मला वाटतं. आणि शिवतीर्थाच्या बाबतीत जे तुम्ही म्हणालात, माझी अशी परिस्थिती होती की 19 तारखेपर्यंत मी नाटकाचे प्रयोग करत होते आणि काहीही करून मला फक्त सोशल मीडियावरती व्यक्त होत पाठिंबा व्यक्त करायचा नव्हता, मला जाऊन तिथे बघायचं होतं. कारण ह्या आंदोलनाच्या वेळेला ज्या पद्धतीने त्यांना पाठिंबा मिळत होता आमच्या पिढीकडून, त्याच पद्धतीने त्यांना दूषणं पण दिली जात होती आणि फार भरकटतं आंदोलन किंवा फार वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तिथे घडत आहेत ह्याच्याबद्दल सुद्धा खूप तुमच्या अल्गोरिदमवरती गोष्टी येत होत्या. त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन बघायचं होतं काय चाललं आहे. माझ्या मुलांनाही जायचं होतं, त्याच्यामुळे माझ्या मुलांच्या बरोबरीने मी तिकडे गेले. खूप लोक असं म्हणतात की मी माझ्या मुलांना घेऊन गेले. 29 आणि 26 वर्षाच्या मुलांना कोणी घेऊन जात नाही, बरोबर. आपण त्यांच्या तुमची मुलं आली आहेत तुमच्यासोबत? माझी मुलगी आली आहे, ती सिनेमॅटोग्राफर आहे, ती आहे. माझा मुलगा आज रेकॉर्डिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे तो नाही आहे. पण त्याच्यामुळे तिथे जाणं जे होतं ते सुद्धा माझं राजदादांमुळेच शक्य होऊ शकलं. अभिजित पानसे माझ्याबरोबर पूर्ण वेळ तिकडे होता, किंबहुना त्याच्याबरोबर मी पूर्ण वेळ होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरंच हा ज्या पद्धतीने पाठिंबा मिळतो आणि हा एक छोटासा कुठला मुद्दा नाही आहे, हा व्यवस्था बदलण्याचा एक मोठा काय म्हणू बरं प्रकल्प आहे असंच म्हणावं लागेल आत्ता आपल्याला. त्याच्यामुळे सर्व पक्ष एकत्र येऊन आपापले मुद्दे, पर्सनल अजेंडा सोडून जेव्हा या प्रश्नावरती एकत्र येतात ते बघणं फार सुखकारक आहे. आता ताई, शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा आहे तो ह्या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे समोर आलेला होता. आणखीन असे कोणते मुद्दे आहेत की ज्यात अधिक पारदर्शकता यायला हवी किंवा असे कोणते मुद्दे आहेत की जे आणखीन प्रकर्षाने जनतेसमोर येणं गरजेचं आहे? मी माझं जे छोटंसं काम करते आहे, जे माझं छोटंसं क्षेत्र आहे, मी तो बिल्ला लावलाय पण तो लपला आहे पण तो आहेच आहे. मराठीचा महाराष्ट्र असं लिहिलेलं. हो, तर मराठीचा जो मुद्दा आहे, मराठी शिक्षणाचा जो मुद्दा आहे, आज जवळजवळ 93,000 शाळा बंद पडत आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा काहीतरी कारणं काढून म्युन्सिपल शाळा बंद केल्या जात आहेत. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये त्याचं रूपांतर करून इंग्रजीकरण केलं जातं आहे किंवा CBSE शाळा व्हाव्यात किंवा केंद्रशासितच सगळं शिक्षण व्हावं या दृष्टिकोनातून खूप मोठं
खूप मोठे प्रयत्न किंवा मी त्याला षडयंत्रच म्हणेन अशा पद्धतीचं चाललेलं आहे. ताई, तर या ते- सगळ्या संदर्भात आज आपण बघितलं तर नवे जे प्रल्हाद जोशी आहेत त्यांनी पदभार घेतलेला आहे. काय वाटतंय त्यांच्याकडनं कशा पद्धतीच्या कामाची अपेक्षा? मला माहिती नाही ते किती दिवस असणार आहेत, कारण हा जो त्यांच्याकडे पदभार आहे तो अतिरिक्त पदभार आहे. त्याच्यामुळे ते कायमचे आपले शिक्षण मंत्री आहेत असं नाही. त्याच्यामुळे ते सध्या काय म्हणजे नवीन ते काही इम्प्लिमेंट करतील का, गोष्टींची अंमलबजावणी करतील की जे आत्ता सगळा गोंधळ झालेला आहे तो नीट करण्याचा प्रयत्न करतील, ह्याच्याबद्दल मला आत्ता तरी काही सांगता नाही येणार, कारण इट इज टू अर्ली. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं थांबून बघावं लागेल काय आहे ते. थोडंसं धैर्य ठेवावं लागेल. नाही, धैर्य तर आपल्यात खूप आहे, जरा धीर राखावा लागेल. धन्यवाद ताई. तर आपल्यासोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित या सुद्धा होत्या आणि जो तिरंगा विजयी मोर्चा जो या शिवतीर्थ शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडलेला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील या सगळ्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसोबत आनंद जो आहे तो साजरा करण्यासाठी आलेल्या होत्या. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.